हे बघा, हा कासव भेटलाय आम्हाला रस्त्यात. आता आम्ही ते पॉन्डमध्ये सोडायला आलो. तर मंडळी, आम्ही या कासवाला तळ्यात सोडून योग्य केलं का नक्की कमेंट करून सांगा. आता संध्याकाळी मार्केटमध्ये मी निघालेली होती. आता रस्त्यामध्ये हा गाडीच्या आडवा आलेला होता. तर एका दादांनी त्यांना उचलून त्यांनी एका बाजूला ठेवला, म्हणजे रस्त्याच्या बाजूला. पण आम्ही दोघांनी पण विचार केला, ह्यांनी आणि मी, की याला आपण यांना तळ्यामध्ये सोडून देऊया. म्हणून आम्ही याला घेऊन गेलो. तर पहिलाच एक्सपिरियन्स आहे. मी असं कधी कासवाला हात वगैरे लावलेला नव्हता. इतकी भीती वाटत होती. आणि खरं सांगू ना, त्याचं वजन पण खूप जास्त होतं. मला पकडायलासुद्धा येत नव्हतं. एका हातामध्ये मी कसं तरी पकडला होता. आणि पळून जातो आहे की काय, किंवा चावेल की काय, नखं मारेल काय, असे मनात प्रश्न होते. त्याच्यामुळे भीती जास्त होती. क्षणाचाही विलंब न करता आम्ही पटकन तळ्याजवळ पोचलो. तर इथं आहे ना मोठं तळं आहे. जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे दाखवलेलं आहे, की हे रोज येतात इथं जेवण वगैरे देतात. मच्छी आहे तिथं, म्हणजे फिश आहेत, कासव आहेत. तर त्यांना येतात, ते रोज जेवण द्यायला येतात. ब्रेड असतो, कधी चपाती असते, पण येतात रोज. तर मग पटकन घेतला आणि इथं पाण्यामध्ये सोडून दिलेला आहे. शेवटी आम्ही कासवाला पाण्यामध्ये सोडलं. आम्ही हे योग्य केलं का नक्की कमेंट करून सांगा. मनामध्ये थोडीशी भीती आहे की आम्ही हे योग्य केलं का अयोग्य केलं, असं मनामध्ये सारखं वाटतंय. तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की हे मी बरोबर केलं का. आता कासवाला तळ्यामध्ये सोडलं आणि मी गेली मार्केटमध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं की मार्केटमध्ये जाण्यासाठीच घराच्या बाहेर पडलेली होती. हो नाही करून आम्ही गेलो होतो. आणि त्याच्यानंतर हा गोंधळ असा झाला होता. पण चला ठीक आहे, असो. भाज्या वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर बघा मी आलेली आहे घरी. आता घरी आल्याच्यानंतर आहे ना, खूप जास्त मला थकायला झालं होतं. त्याच्यामुळे ना आली आणि 5 मिनटं आधी एकच जागेवर बसली, पाणी वगैरे पिलं. त्याच्यानंतर म्हटलं आता स्वयंपाक वगैरे बनवायचा. खूप जास्त दमायला झालं आणि मला कंटाळा आला. ते टेन्शन होतं मनामध्ये कासवाचं, त्याच्यामुळे थोडंसं असं वाटत होतं मला. त्याच्यानंतर स्वयंपाक बनवायला घेतलं. तर आज मी विचार केला होता, मस्त झणझणीत असं आहे ना शेवग्याचं कालवण बनवायचं. थोडंसं वेगळ्या पद्धतीचं बनवायचं होतं, असं डोक्यात होतं माझ्या. त्यामुळे पूर्ण मेंदूची माझ्या तयारी करून ठेवली होती की मी आता असंच बनवणार म्हणून. तर तुम्हाला मी इथं सांगते की भाज्या वगैरे मी आणलेल्या आहेत आणि काय काय आणलेलं ते तुम्हाला सगळं दाखवते, असं मी सांगते. तर शेवग्याची शेंग तर मला आवडते आणि घरात सगळ्यांनाच आवडते. खरं सांगायचं झालं तर आमच्याकडे जशी बनवतात ना, मी तशीच बनवायचा विचार केला. म्हटलं आता नको, एकतर उशीर झालेला आहे, कंटाळा आलेला आहे, आणि त्याच्यामध्ये जर असं वेगळं एक्सपेरिमेंट केलं तर गडबड होऊ शकते. त्याच्यामुळे रिस्क न घेता मनामध्ये निश्चय केला की नको, आता मसाला टाकून नको बनवायला. जसं शेंगदाणे टाकून बनवतो तशीच बनवूया. मग काय, घेतल्या शेंगा सोलायला. तुमच्याशी बोलत बोलत मी हे काम करते. आता काय होतं, टी व्हीचा वगैरे आवाज येतो, त्याच्यामुळे मी व्हॉईस ओव्हर माझा करते आणि आवाज माझा म्यूट केलेला आहे. आणि जेव्हा मी व्हॉईस ओव्हर करते तेव्हासुद्धा घराच्या बाहेर काम चालू आहे, त्याच्यामुळे तोसुद्धा आवाज खूप जास्त येतो आहे. इथं फायनली बघा, आपल्या शेंगा ज्या होत्या त्या सगळ्या मी साल काढून घेतली, म्हणजे सोलून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आम्ही आहे ना डाळ टाकून बनवतो मोस्टली, पण डाळ शिजवलेली असेल ना तर लवकर भाजी शिजते. आता मी काय शिजवलेली वगैरे नव्हती डाळ, त्याच्यामुळे काय केलं, भिजत घातली. एका बाजूला कुकरमध्ये ना भात लावलेला आहे आणि म्हटलं पहिले शेंगदाणे भाजून घेते, कारण शेंगदाणे अजिबातच नव्हते भाजलेले माझ्याकडे. आणि प्रांजलला पीनट बटर खायचं होतं, त्याच्यामुळे मी पीनट बटरसुद्धा बनवणार होती. म्हणून म्हटलं थोडेसे जास्त शेंगदाणे भाजते. तरी तर शेंगदाणे भाजले आणि भाजीसुद्धा मस्त अशी बनवलेली आहे. आता याचा व्हिडिओ काय मी घेतलेला नाही आहे. त्याच्यानंतर बघा, हे सगळं आपला स्वयंपाक आहे. पापड भाजले होते, चपाती होती, भात होता. तर असं काहीच आपलं आजचं जेवण होतं. तर या तुम्ही पण सगळे जेवायला. आणि आपला आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. कासवाला मी तळ्यामध्ये सोडलं ते मी योग्य केलं ना, नक्की एकदा कमेंट करून मला जरूर कळवा. मी व्हिडिओ याच्यासाठी केलेला आहे, काय काय लोक कासवाला घरी घेऊन जातात, तर लोकांना असं वाटलं की आम्हीसुद्धा घरी घेऊन जातो, यासाठी मी शूट घेतला होता खरं सांगायचं झालं तर. आता तुम्ही कमेंट करून सांगा की मी हे बरोबर केलं किंवा नाही. ते व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय.